आपल्या सर्वांना जय जिनेंद्र. अत्यंत पवित्र आणि विश्व ज्याच्या चरणावर नतमस्तक होतं, जगातले सारे ओंकार ज्याचा मूलमंत्र घेतात आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतात, त्या पंचनमोकाराला मी विनम्र अभिवादन करतो. पुनश्च त्याचं एक वेळ मनन चिंतन आणि ते ओंकार रूप आपल्या मुखातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा त्या स्थितीला जाण्याच्या पेक्षा आणि त्याचा पुनरुच्चार करण्यापेक्षा त्या पंचनमोकाराची ही सजगता आणि त्याचं विश्वरूप, त्या विश्वरूपाच्या समोरही मी नतमस्तक होतो. या ठिकाणी अरिहंत व्याख्यानमालेच्या निमित्तानं मला उपस्थित राहण्याची आणि तुमच्या सर्वांच्या नकशिकांत देहाला आणि वर्धमानांना जे अभिप्रेत होतं त्या सर्व पंचेंद्रियांना आणि दशेंद्रियांना मी विनम्र अभिवादन करतो. त्या साऱ्यांच्या समोर नतमस्तक होतो. कारण ही कोणत्या नियंत्यानं या ठिकाणी येण्याची संधी माझ्या जीवनात मला प्राप्त करून दिली आहे, त्याशिवाय मला इथं येता आलेलं नाही. ही तुमच्या माझ्या सर्वांची भेट माझ्या जन्माच्या वेळेला निश्चित झालेली होती आणि तो क्षण आपल्या सर्वांच्या निमित्तानं मला या ठिकाणी आज उपस्थित राहता आला. त्या क्षणालाही मी वंदन करतो. तुम्ही सर्व मला वंदनीय आहात. कारण दिगंबराचा अंबर होऊन राहण्याची संधी ही प्रामुख्यानं या निमित्तानं आपल्या सर्वांच्या रूपानं या हृदयीचे त्या हृदयी घातिले असं म्हणता यावं. इतका हा पवित्र क्षण आहे. त्या क्षणाच्या या उपस्थितीला आपल्या सर्वांची नावं घेऊन आत्म्याच्या आणि परात्म्याच्या जाणीवेनं व्यासपीठावर आपल्या साऱ्यांनी नतमस्तक व्हावं असं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व दादांच्या रूपानं या ठिकाणी उपस्थित होतं. त्यामुळं या व्यासपीठाला त्यांचाही चरणस्पर्श आहे. त्यामुळं सन्माननीय हे व्यासपीठ पवित्र झाले. त्यांच्या धुळीला आणि त्यांची धूळ मी माझ्या मस्तकाला धारण करतो. या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचं नाव मला घेतलंच पाहिजे, कारण अत्यंत लहानपणीपासून अगदी शालेय जीवनापासून आमच्या परिसरात तुम्ही कुठंही आला तर त्या गावचा आहे म्हणूनच ज्यांना ओळखलं जातं ते माझे बालपणीचे मित्र आदरणीय पाटलोबा पाटील. कारण आम्ही दोघं हातात हात घालून अक्षरशः जिथं जिथं भटकंती करण्याची वेळ आली तिथंपर्यंत आम्ही एकमेकांचे मित्र म्हणून उपस्थित राहिलो आणि आज नाव वाचून ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मित्राची भेट व्हावी आणि त्याच्या साक्षीनं प्रामुख्यानं जिथं माझ्या जीवनाचा नाही म्हटलं तर 45 वर्षाची पहिली जी असणारी मित्रत्वाची बोबडबोली असेल आणि ते आज ऐकायला यावं.
वर्तमानातील वर्धमानांचं असणारं चिंतन व्हावं असा विषय घेऊन प्रामुख्यानं बोलणार आहेस म्हणून ते मला इथं भेटायला आले. मित्रत्वाच्या या जाणीवी इतकं आणखी पवित्र काय असू शकतं. दुसऱ्या बाजूला मला यांनी जिथं येण्याची संधी मिळाली तिथं नाव वाचलं आणि या ठिकाणी उपस्थित राहिले. अनेक विद्यार्थी इथं आहेत असं ते माझे म्हणताना म्हणाले. ते आदरणीय स्वामी सर, त्याचबरोबर ज्यांच्यामुळं मला इथं यावं लागलं ते विजयकुमार बेळंकी सर, त्याचबरोबर ज्यांच्या इथं येण्यानंतर प्रामुख्यानं उपस्थिती बघितली आणि डोळे शांत झाले, पण त्याही पेक्षा वाचेतून शब्द येण्याच्या अगोदर कान तृप्त व्हावेत. या कानांची तृप्ती सौभाग्यवती चौगले वहिनी आणि सौभाग्यवती मरगुंडे वहिनी यांनी नमोकारांच्या उच्चारानं हे कान तृप्त झाले आणि ते अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचले. हे सामर्थ्य ज्याच्यात असतं. जगातली श्रीमंती कुठली असावी तर ज्याच्या मुखात पंचनमोकार आहेत आणि ज्याच्या उच्चारातून आपल्या असणाऱ्या आईची नाळ जिथून तुटते त्या नाळेपासून ज्याचा उच्चार होतो आणि मग मुखातून बाहेर पडल्यानंतर वैखरीला जाऊन पोहोचते, ते सर्व या देहशुद्धीचं तृप्तीकरण ज्या नमोकारानं केलं त्या दोन्ही सौभाग्यवती वहिनींनाही मी नतमस्तक होऊन त्यांना चरण स्पर्श करतो. याबरोबरच माझ्याशी ज्यांनी संपर्क साधला ते सदैव माझ्या आठवणीत राहिलेत आणि दुसऱ्या बाजूनं या नमोकाराचं असू दे किंवा आपल्या 24 तीर्थंकरांचं असू दे, या साऱ्याचं असणारं कर्तृत्व ज्यांच्या नावामध्येच आहे आणि ज्यांनी हे वाण इतकी वर्ष सांभाळले त्या आदरणीय सरांच्या ठिकाणीही मी नतमस्तक होतो. ज्यांनी प्रामुख्याने इतक्या लांबचा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित राहतात आणि या साऱ्यांमध्ये ज्यांचा अत्यंत संपन्न असा वाटा असतो ते सौभाग्यवती हेमा डाळे वहिनी साहेब, त्याचबरोबर ज्यांनी हे लायन्स सारी असणारी जबाबदारी इथं पेलली आहे म्हणून त्यांनाही मी नतमस्तक होऊन त्यांचंही ऋण व्यक्त करतो. याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले शेषराज पाटणी, ज्यांच्यामुळं या नगरीला सावकारांचं नाव प्राप्त होतं, ते आदरणीय खंजिरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर गुंडापा रोजे ज्यांनी अध्यक्ष म्हणून इथल्या सारा कार्यभार जे सांभाळतात, रवींद्र पाटील आहेत, BM पाटील सर आहेत, बाळासाहेब पाटील चौगले सर आहेत, ज्ञानचंद्र पाटणी आहेत, महावीर माळेकर आहेत आणि या साऱ्यांच्यामध्ये मला अत्यंत पावित्र्यानं नतमस्तक हे झालंच पाहिजे ते तुम्ही श्रोते आहात म्हणून. कारण ज्ञानदेवानी एके ठिकाणी असं वर्णन करून ठेवलंय, वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते येवीन. आणि म्हणून तुम्ही सर्व श्रोते आहात, तुमच्या समोर ही बोलण्याची संधी प्राप्त होती आहे. म्हणून मी आपणा सर्वांचं आणि या इचलकरंजीच्या मातीचं
मी ऋण व्यक्त सुरुवातीलाच करतो. आणि नमनामध्ये तेल घालवण्यापेक्षा जो विषय मला प्रामुख्याने दिला आहे त्या विषयाला तुमच्या न्यायालयात मी माझी मतं मांडतो. न्याय तुम्ही द्यायचा आहे. आदरणीय स्वामी उभयता या ठिकाणी उपस्थित आहेत. विजयकुमार बेळंकी सरांनी मला लहानपणी विद्यार्थ्यांच्या दशेपासून बाबासाहेब कचुनरे व्याख्यानमालेंच्या रूपानं संपूर्ण महाराष्ट्रभर आणि त्यावेळी ज्यावेळी ते वाळव्याला सेवा करत होते त्यांनी त्या संधी दिल्या. आणि मगाशी पाटलोबा पाटलांना जसं म्हटलं तसं अरुण म्हाळुंकरांच्या घरात माझं लहानपण गेलं असल्यामुळं आज मी प्राध्यापक म्हणून म्हणून जे काही आहे त्याचं श्रेय अरुण म्हाळुंकरांना इस्लामपूरच्या जातं. ते अशासाठी की शेकडो मैलांचा प्रवास मी महाराजांच्या बरोबर केलेला आहे. दुसऱ्या बाजूनं महाराजांची जिथं जिथं म्हणून दर्शनं झाली त्या साऱ्या दर्शनाची आणि नोप्या अनेक उजळण्याची संधी म्हाळुंकरांच्या घराण्यानं मला मिळाली. त्यामुळं महाराजांचा सहवासही मिळाला आहे. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की माझ्या गावापासून 3 किलोमीटरवर पार्श्वनाथांची वशी आहे. या वशीच्या अनेक वाऱ्या मी माझ्या असणाऱ्या पावलांनी केलेल्या आहेत. त्यामुळं त्या महाराजांचं हे असणारे आशीर्वाद असोत म्हणून आपल्या या व्याख्यानमालेला मला उपस्थित राहता आलेलं आहे. विषयाच्या अनुषंगानं थोडीशी चर्चा केली की हा विषय देत असतानाच मला एका जगाला डोळस करणाऱ्या स्वतः अंधपण धारण केलं या जगात येऊन पण ज्यांनी विश्वाला ज्ञानाचा तिसरा डोळा दिला आणि संगीताच्या एका असणाऱ्या स वर बोट ठेवल्यानंतर स रे ग म प ध नि सा या सप्त स्वरांना ज्यांच्या उंगलीनं ज्यांच्या बोटानं चैतन्य प्राप्त झालं अशा रवींद्र जैन यांनी लिहिलेल्या गीताच्या ओळी फक्त मराठीत करून मला हा विषय दिलाय असं मला वाटतं. त्यांच्या त्या चैतन्याला त्यांच्या त्या असणाऱ्या स्मृतींनाही मी विनम्र अभिवादन करतो. मला असं सुरुवातीलाच प्रामुख्यानं वाटलं कारण मीही झालं. माझं नाव स्वामी आहे. माझं काम फक्त असायचं गावाची गावकी करणं, तिथली आमंत्रणं सांगणं, निमंत्रणं सांगणं, संपूर्ण लिंगायतांच्या घराची असणारी सेवा करणं आणि जे त्याच्यातून मला पैसे मिळाले त्या पैशातून 39 वर्ष झालं मी माझ्या गावात जय किसान व्याख्यानमाला चालवतो. आणि त्यामुळं 39 वर्षाचा मला व्याख्यानमाला चालवण्याचा अनुभव आहे. त्यामुळं वक्त्यांना बोलावणं आणि त्यांची व्यवस्था करणं काय असतं ते मी जिते जागतेपणानं अनुभवतोय. आणि त्यामुळं रसिकांच्या चरणावर पुनश्च मी लीन होतो. विषय देतानाच असा देण्यात आला की वर्तमानात वर्धमानाची आवश्यकता. बरोबर 8:05 झालेत. त्याचं भानही मला आहे. ऐकण्याची क्षमता रसिकांची काय असते तेही मला माहीत आहे. आणि संपूर्ण नाही म्हटलं तर माझं जीवन हे सर्व्हिसचं मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयात गेलं असल्यामुळं कन्यांची मानसिकता स्त्रियांची मानसिकता काय असते हेही मला माहीत आहे. आणि दुसऱ्या बाजूनं माझ्या ओळख करून इथं देताना दिली आहे इस्लामपूरचा मी. पण खरं सांगतो की माझ्या गावचं नाव इस्लामपूर असं नाही.
माझ्या गावचं नाव आहे एडेनिपाणी. आता या कुठल्याही स्टँडवर तुम्ही गेलात आणि तिथं जर एडेनिपाणी असं म्हटलं तर कुणीही तुम्हाला एसटीत बसलेला कंडक्टर असं एडेनिपाणी असं म्हटल्यानंतर नकसिकांत असा न्याहाळून बघेल आणि पुन्हा विचारताना विचारेल, कुठलं गाव म्हटला तुम्ही, तिकीट कुठलं पाहिजे असं म्हटला. कारण इस्लामपूरहून येणारी गाडी इस्लामपूर इचलकरंजी ही माझ्या एड्यात पहिल्यांदा येते आणि त्यामुळं त्या सर्वांना माझ्या गावचं नाव परिचित आहे. पण एडेनिपाणी असं तोंड भरून समजा आपण म्हटलं की तो आपणाला विचारताना विचारतो, हे काय म्हटलं गावचं नाव, मग आपण परत म्हणताना म्हणतो एडेनिपाणी हो. तर पुन्हा तो पाहतो आणि पुन्हा मग आपणाला त्यानं विचारलं कुठल्या गावाला जायचं म्हटला, तर ते हो येलूरच्या पुढचा फाटा आहे बघा एड्याचा. एड्याचा असं म्हटलं की मग तो म्हणतो असं जरा शहाण्यासारखं सुरुवातीलाच बोलला असता, एड्याला जायचं आहे तर मी लगेच तुम्हाला सांगितलं असतं, तिकीट दिलं असतं. त्या एड्याचा मी कवी पी सावळारामांच्या रूपानं ज्यांनी जन्म घेतला त्या एडेनिपाणीला. आणि तुम्हाला खरं सांगतो, अशी जर एक नव्हे या वाळवे तालुक्याला या नीतीनं एक नव्हे तर 2 एडी दिलेत. 2 एडी दिलेत. एक एडं वसलेलं आहे मल्लिकार्जुनाच्या पायथ्याला आणि दुसरं एडं वसलेलं आहे मच्छिंद्रनाथाच्या पायथ्याला. वाळवे तालुक्यालाच नदीच्या किनाऱ्यावर नदीच्या परिसरात मिळालेली ही 2 एडी आहेत. आणि मग तुम्ही असं म्हणताना म्हणाल एडा असणं हे काय अभिमानानं सांगायचं असतं का? तो उभा राहिल्या समजतं ते काय आहे. त्याच्या कपड्यावरून त्याच्या अवतारावरून साऱ्यावरूनच ते कळताना कळतं. पण तुम्हाला खरं सांगतो, मला त्या दोन्ही गावांचा अभिमान वाटताना वाटतो. कारण ही 2 एडी, या 2 एड्यात आणखी 2 एडी जर जन्माला आली नसती तर आज इथं बसण्याची संधी या विश्वानं आपणाला प्राप्त करून दिली नसती. कारण गुलामगिरीच्या बेड्या तोडणं ज्या एड्यांना माहिती असतं ते इतिहासाची निर्मिती करतात, ती शहाणी माणसं करत नाहीत. एड्यांच्याच पोटी इतिहास जन्माला येतो आणि एका एड्यात जन्माला आला क्रांतिसिंह नाना पाटील आणि दुसऱ्या एड्यात आला क्रांतीवीर पांडू मास्तर. ही 2 एडी जन्माला आलीत म्हणून हे स्वातंत्र्याचं स्वप्न आपणाला बघायला मिळालं. नाहीतर आणखी 40-45 वर्ष आपणाला त्याच असणाऱ्या परकीयांच्या बेड्यांच्या मध्ये बद्ध होऊन राहावं लागलं असतं. आणि म्हणून त्या एड्यांनी स्वातंत्र्याची आणि प्रतिसरकारची स्थापना केली. त्या एड्यात मी तुम्हाला विनंती करतो, आम्ही गेल्याच वर्षी एडेनिपाणीला आजपर्यंत बस्ती नव्हती. अरुण म्हाळुंकरांचं खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं आमच्या गावचे बिंदग्यांचं आमच्या गावचं घराणं. आणि आजपर्यंत त्या गावाला प्रामुख्यानं बस्ती नव्हती. आता ती बस्ती प्रामुख्यानं बांधण्यात आली. गेल्या वर्षीच जागा घेऊन बस्तीची स्थापना झालेली आहे. पण आमच्या गावाला त्या येड्याला जाग यायची ती बरोबर पहाटे 4 वाजता. भालू अण्णा भालचंद्र बिंदगे म्हणून होते, ज्यांच्या 3 पिढ्यांचं दुकान आजही एडेनिपाणीत आहे. पण त्यांच्या घंटेनं आणि नमोकारानं ज्या एड्याच्या जीवनाची सुरुवात व्हायची त्या एड्यात जन्माला आल्यामुळंही कदाचित त्या नमोकाराच्या रूपानं प्रामुख्यानं हा दिवस मला पाहायला मिळाला असेल. असं झालेलं या येड्यांच्या रूपानं मला इथंपर्यंत येता आलं आणि हा विषय मांडण्याची संधी मिळाली. तुम्ही असं म्हणताना म्हणाल की आपण खाऊ गल्लीत आहोत, त्यामुळं चांगलं आणि प्रामुख्यानं महाराजांना जे लागतं असं शुद्ध सात्विकपणाचं अन्न
जिथं घ्यावं आणि ते प्रामुख्यानं खावं असा काळ आजचा उरलेला नाही. माणसं आपल्या आईच्या, वडिलांच्या, आपल्या पत्नीच्या हातचं खाणंही बंद झालेत आणि घरात साऱ्यांनी बसून जेवावं, एकत्रित नमोकार म्हणावा, एकत्रित बसून संकल्प सोडावा, एकत्रित बसून प्रामुख्यानं सर्वांनी जेवावं असं घरच उरलेलं नाही. असं घरच उरलेलं नाही. रस्त्यावरचा हातात घेऊन खाणाऱ्याच्या कालावधीतले आपण सर्वजण इथं प्रामुख्यानं मला जरी एड्यातनं आलो असलो तरी पंचामृत द्यायचं नाही. अगदीच चणे फुटाणे खावेत तसं हलकं फुलकं काही 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 द्यायला हवं. असं असून सुद्धा कुठंतरी चिरमुरे विकणारा माणूस असं म्हणून मामा म्हणून हे राहण्यापेक्षा जीवनात सत्य रूपाला काहीतरी स्पर्श व्हावा अशा रूपानं प्रामुख्यानं आपण बोलावं. याचा आत्मभान प्राप्त करून वर्तमानाला वर्धमानाची काय गरज आहे. अगदी वृषभनाथांच्या पासून ते पार्श्वनाथांच्या पर्यंतच्या 23 तीर्थंकरांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी भगवान सर्व चैतन्य प्राप्त झालेल्या आणि सर्व रूपाचं चैतन्य ज्यांनी अंगीकारलं त्या भगवान महावीर स्वामीजींच्या चरणावरही नतमस्तक होऊन मी या विषयाला सुरुवात करतो. काय गरज आहे? इसवी सन पूर्व 6व्या शतकातल्या माणसाची आज आठवण व्हावी, भगवंताची आठवण व्हावी. त्यांच्या त्या रूपानं आज प्रामुख्याने हे सत्यरूप अनुभवायला यावं. कारण अगदी रस्त्यानं जाताना चिरमुरे फुटाणे असतील तर ते चवीपुरते आणि टाइमपास पुरते गरजेचे राहतात. पण आज विषय घ्यावा इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून आणि पुन्हा इतक्या वर्षानं चिंतन करण्याची वेळ आपल्यावर यावी असं का व्हावं? विषय दिलाय म्हणून हे रूप घ्यायचं नाही, तर काळालाच त्याची गरज लागली. काळ हात जोडून या 24 तीर्थंकरांच्या दारात आज उभा आहे. तुम्ही दिलेलं ज्ञान, तुम्ही दिलेली साम्यक तत्व, तुम्ही दिलेलं सर्वस्वाचं असणारं ती पंचतत्वाच्या जीवनाची जाणीव, अहिंसा परमो धर्म असं जगाला पुन्हा एक वेळ बोट वर करून या विश्वाला सांगावं. आणि ज्या भगवान श्रीकृष्णानं तर त्या धरणाऱ्या आकाशाला सुद्धा, डोंगराला सुद्धा, तो असणारा डोंगर सुद्धा ज्या बोटावर तरुण धरलेला होता, या पंच हाताचा प्रामुख्यानं स्पर्श व्हावा आणि अहिंसा परमो धर्म असं सांगण्याची वेळ इतक्या वर्षानंतर यावी. आणि त्यासाठी या 24 तीर्थंकराच्या दारात आपण सारे हात जोडून उभे असावं. असा काळच आपल्या साऱ्यांच्या समोर आलाय. आणि काळा इतका मोठा जगद्गुरू या जगाच्या पाठीवर कुणीच नसतो असं म्हणतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हा जीवनाचा असणारा उच्चार ज्यांच्या मुखातून बाहेर पडला. जगाला खूप काही सांगण्याची गरज आहे असं नाही. जग प्रामुख्यानं ज्या कानानं, ज्या मनानं, ज्या असणाऱ्या विद्वत्तेनं, ज्या प्रचुरतेनं आजमावलेलं आहे, ती असणारी प्रखर जीवनाची जाणीव आपणाला प्राप्त व्हावी. आणि म्हणून आमची असणारी माणुसकीच आम्ही हरवत चाललोय. आमच्यातलं माणूस पण हरवत चाललंय. अगदीच आपल्याला ज्यांचा उल्लेख करावाच त्या विठ्ठल वाघांची एक ओळ आहे, त्यांचं काव्य आहे. ते म्हणतात, आम्ही मेंढर मेंढर, आम्ही मेंढर मेंढर,
कुणी यावं हाक लाव, कुणी यावं हाक लाव, आम्ही मेंढर मेंढर, आम्ही मेंढर मेंढर, कुणी यावं हाक लाव, कुणी यावं हाक लाव, आमच्याच आमच्याच जीवनाचे इथे होतात लिलाव, आम्ही मेंढर मेंढर. आमची अवस्थाच अशी झाली आहे की कुणाच्या पाठीमागं जावं, कुणाच्या पाठीमागं जावं. असा कोण आहे की ज्याच्या त्या असणाऱ्या शब्दावर विश्वास ठेवावा आणि त्याच्या पाठीमागं जाऊन आमच्या जीवनाचं जगण्याचं एक मूल्य आम्हाला सापडावं, आमच्या जीवनाच्या अस्तित्वाचा विचार करण्याची वेळ यावी. अहिंसा आहे म्हणून जगात प्रामुख्याने विचार करावा. सत्य बोलण्याची स्थिती आज उरलेलीच नाही. जगाच्या पाठीवर व्याख्यानमाला चालवणं अवघड का होऊन बसले, तर लोकांना पाहिजे ते बोला, आपल्याला पाहिजे ते बोलू नका. बरं वाटेल ते बोला, खरं बोलू नका, खरं बोलू नका. बऱ्यासाठी माणसं खरं विकण्याच्या बाजारात बसलेत आणि मग जिथं बरं वाटावं म्हणून खरं खोट्याच्या रूपानं विकलं जाते, अशा बाजारातच जर सारे असतील तर वर्धमानांचा विचार वर्तमानात करावाच लागेल. कारण 650 या असणाऱ्या म्हणजे 6व्या शतकाच्या इसवी सन पूर्व जिथं विचार केला, तोच विचार 750 वर्षापूर्वी एका छोट्या 3 वर्षाच्या मुलीनं केला. स्वामी असल्यामुळं सांगायला हरकत नाही की लग्न लावायला जेव्हा बाहेर पडतो त्यावेळची आजची अवस्था अशी झाली आहे, 30-40 वर्षाच्या आतली लोकांना मुलं आणि मुलगीच मिळत नाही. बालविवाह व्हायचे म्हणून आजही तो बाजार संपलेला नाही, तो बाजार संपलेला नाही. आज मुला मुलींची लग्नच राहिलेत. लग्न होतात ती माणसांची लग्न होतात, माणसांची लग्न होतात. आणि अशा कालावधीत ज्यावेळी ही असणारी वेळ येते त्यावेळी आपलं दूध पाजतानाचं एक चित्र या असणाऱ्या भगवान महावीरांना दूध पाजायच्या वेळेला त्रिशला ती असणारी माता जेव्हा त्याच्या डोळ्याकडं आणि पोटाकडं बघते, ही आईला लागलेली बाळाच्या भुकेची ताण शमवावी अशी परिस्थिती आज कोणत्या आईच्या रूपाने या जगाला बघायला मिळते. कोणत्या रूपानं तो असणारा जीवनाचा भाग म्हणून आपण त्याच्याकडेही पाहायचं आहे. वर्तमानात आज जेव्हा वर्धमानांच्या त्या जीवनाची, त्यांच्या बाळ रूपाची आठवण होताना होते आणि आईची तृप्तता ही बाळाच्या ढेकरावर अवलंबून असते, हे ज्यावेळी वर्धमानांना आईच्या त्या असणाऱ्या जीवनाच्या रूपानं, त्या दुधाच्या रूपानं प्राप्त झालेलं होतं, ते असणारं त्रिशला मातेचं स्वप्न आज तरी पूर्णत्वाला आलंय काय जीवनाच्या जाणीवेत. माणसं म्हणतात भूतकाळात जीवन जगणं सोडा, भविष्य काळाचा विचार करणंही सोडा. कारण मगाशीच अशी चर्चा आत बसून झाली की माणसं आज प्रत्येक दिवस वाढदिवस म्हणून साजरे करायला लागलेत. कारण माणसांच्या आयुष्यात दादांच्या सारखी माणसं इथनं पुढच्या पिढीला 100 वर्ष शतकापर्यंत जगत होतीत असं सांगितलं तर त्यांना ते कपोलकल्पित आणखी 50 वर्षानं वाटेल की माणसं इतकी वर्ष जगायची, इतकी वर्ष असायची. कारण दिवसावर माणसांचं वय मोजण्याची वेळ आज आली आहे
आणि अशा कालावधीत मगाशी म्हटलं तसं 3.5 वर्षाची एक पोर आई बापानी साऱ्यांनी नाकारलं, समाजानंही नाकारलं, माणसानी नाकारलं, पशूंनीही नाकारलं. आणि मग माणसाच्या पोटाला आपण जन्माला आलोय म्हणून न्याय कुणासमोर मागायचा. म्हणून जेव्हा माणसातच न्याय मागायला उभा राहण्याची वेळ आली, त्यावेळी आई बाबांना, आई वडिलांना तरी ती वेळ त्याच समाजानं, त्याच लोकांनी, तोच माणसांचा समूह जो 750 वर्षाच्या पूर्वीचा होता, त्या साऱ्या समूहानं सांगितलं, पोरांना जगायला पाहिजे असेल तर आई वडिलांनी आत्महत्या केल्याखेरीज पोरांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला जाणार नाही. म्हणून आई वडिलांनीही आत्महत्या केली. भाऊ ज्यावेळी भिक्षेसाठी लोकांच्या दारात उभा राहिला, त्यावेळी भावानं पुढं केलेल्या पात्रात सुद्धा माणसानी राख वाढली. मिळालेलं तेवढंसं पीठ, त्याच्यात ही त्या मिळालेल्या पिठाच्या ह्याच्यात माणसानी राख वाढली. आणि आज आपल्या 3 वर्षाच्या बहिणीला भूक लागलीये. तिची भूक शमवण्यासाठी आई आणि बाबांनी मृत्यूच्या पूर्वी असं सांगून टाकलंय की एवढी जबाबदारी तू काही कर, पण ज्ञाना या मुक्तीला एवढं जगव, मुक्तीला एवढं जगव. आणि म्हणून मुक्ताईला आपल्या काखेत, आपल्या कुशीत झोपलेलं तेवढंसं बाळ ज्ञानदेवाच्या मांडीवर दिलं आणि सांगताना सांगितलं, निघालो रे आम्ही प्रवासाला, एवढं सांभाळ, एवढं सांभाळ. ती सांभाळण्यासाठीच जीवन ज्यांनी जगले होते. कारण मला मारता येणार नाही, कारण आईनं जगण्याचं एक बाळ तिच्या पोटी जन्माला आलेलं माझ्या ओंजळीत घातले, म्हणून दुसऱ्यासाठी जगावं. अहिंसा परमो धर्म म्हणून जिथं सांगताना सांगितलं, तोच असणारा धर्म मला पाळला पाहिजे. जीवो जीवस्य जीवनम, तुम्ही जगा पण दुसऱ्याला जगवण्यासाठी जगा. आम्ही अर्थ काय घेतो? एक जीव दुसऱ्यावर जगतो, हा जगाचा न्याय आहे. आणि म्हणून तुम्हाला जर जगायचं असेल तर या जगातले सगळे जीव मारून जगा आणि ते खात राहा. हे जगाला पहिल्यांदा, जग उत्पन्न झाल्यापासून असं सांगितलं जातं की जग उत्पन्न झाल्यापासून 2019 साल हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंय. कारण जग एक छोटासा डोळ्यांना न दिसणारा विषाणू सुद्धा जग बंद करू शकतो. हे कुणी सांगताना सांगितलं, ज्या वुहाननं आपणाला देताना दिलं, वुहानच्या बाजारात काय विकलं जातं. असा या पृथ्वी तलावर जीव नाही की जो वुहानमध्ये मिळत नाही. तो त्या वुहान नावाचं शहर, आमच्या ते असणारं शहर सुद्धा आमच्या घरात ओव्हनच्या रूपानं आलेच. आणि त्याच्यात ठेवलेले पदार्थ खात जीवन जगणं. आईच्या कुशीपेक्षा सुद्धा, आईनं कानात घाललेल्या फुंकरीपेक्षा सुद्धा आम्हाला जर ओव्हनचं वेड लागत असेल आणि त्याच्यावरचं गरम गरम खाणं हे आम्हाला सकाळी ठेवलेलं, बाजारात बाहेरच्या बाजूला गेलं तर 7-7, 8-8 दिवसाचं अन्न सुद्धा ओव्हनमधून काढून दिलं की आत्ता ताजं तवाण आहे असं सांगितलं जातं. आईच्या हातचं तेवढंच वाढलेलं अन्न भिरकटून देण्याची वेळ जेव्हा येते, हेच खायचं काय आम्ही असं जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा वर्तमानाला आज वर्धमानाची गरज आहेच आहे. कारण हे 3.5 वर्षाच्या पोरीनं त्यावेळी सांगताना सांगितलं, ज्यावेळी मला तुझ्यासाठी जगायचं आहे हे सांगून ज्यावेळी स्वतःच्या घराचं, स्वतःच्या झोपडीचं दार बंद केलं आणि बंद दार करून त्याच्या आत आज आपण ही असणारी
योगाच्या सामर्थ्यानं स्वतःच्या असणाऱ्या परमात्म्याला जाऊन भिडायचं आणि हा देह तिथंच ठेवून जायचं असं ठरवून ज्यावेळी भाऊ बसला त्यावेळी अंतरात्म्यानं फक्त कळताना या 3.5 वर्षाच्या पोरीला कळताना कळले. चटकन उठली आणि जाऊन दारात उभी राहिली आणि तिनं सांगताना सांगितलं, कोणी कोणा शिकवावे, सत्य शोधो निया घ्यावे, तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 3.5 वर्षाची पोर 750 वर्ष दिलेला एक शब्द आजही पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. कारण तुम्हाला जगलंच पाहिजे. जीवो जीवस्य जीवनम असं म्हणत असताना मला सुरुवातीला जगलं पाहिजे. आणि मला का जगायचं आहे, तर या विश्वाला माझ्याशिवाय अन्य कोण जगवणार आहे. या विश्वाला जगवण्यासाठी माझा जन्म आहे. हा त्यावेळी 6व्या शतकाच्या पूर्वी ज्या असणाऱ्या वर्धमानांनी सांगताना सांगितला, जग जगवण्यासाठी तुझा जन्म आहे, जग जगवण्यासाठी. आज आपण काय करायला लागलो वर्तमानात, जग लयाला गेलं तरी चालेल, मला जगलं पाहिजे. कारण माझा जन्म साऱ्यांचं शोषण करून केल्याशिवाय मला जगताच येत नाही. हे वर्तमानातलं सत्य त्या वेळेला 600 वर्षापूर्वी इसवी सन पूर्वीच्या वेळेला जर त्यांनी सांगितलं असेल आणि ही वेळ इतक्या वर्षानंतर येईल असं जर समजा की वर्धमानांना त्यावेळी वाटलं असेल, तर आज सत्य शोधण्याची गरज ही आहे, गरज ही आहे. कारण ज्या असणाऱ्या पंचतत्वांना जिंकण्याचं सामर्थ्य, त्याच्यावर अधिराज्य करण्याचं सामर्थ्य वर्धमानाने दिले. वर्धमान हा शब्दच मुळात इतका व्यापक आहे की सर्व विश्वाला तारण्याची आणि सर्व या असणाऱ्या देहातीत असणाऱ्या या आत्म्याला जर जगवायचं असेल, तर या देहातीत असणाऱ्या पंचमहाभूतांचं ते पालन करायचं असेल तर दशेंद्रियांना शांती केलंच पाहिजे. या दशेंद्रियांना आणि पंचतत्वांना ज्यांनी जिंकलेलं आहे तेच वर्धमान होतात, तेच वर्धमान होतात. आणि त्यांच्याशिवाय वर्धमान आजपर्यंत प्रामुख्याने या पृथ्वी तलावर अस्तित्वाला आले नाहीत, आले नाहीत. या जीवन सत्याला जर समजा आज जाणून घ्यायचं असेल तर ही जीवनाची जाणीवच आहे ना. माणसांची घरं नाहीत, इतके हायवेच्या बाजूला आमचं गाव असल्यामुळे सांगायला हरकत नाही की इतके धाबे रस्त्यावर आणि गावागावात पाहायला मिळतात. आईकडं जाऊन गाणी जिथं लहानपणी म्हणायची, चिऊ काऊची नको मनी माऊची नको, गोष्ट मला सांग आई, हे म्हणून जेव्हा आईकडं हात पसरायचा आणि मग तिने दिलेल्या तेवढ्याशा वाटलेल्या याच्यातलं सुद्धा आम्हाला सांगितलं जातं की 7 माणसं एक तीळ खायचीत, ही वाटून खाणारी आमची सारी संस्कृती असताना सुद्धा आज देश खाऊन झाला तरी सुद्धा माणसांचं कसं पोट भरत नाही. या जगाच्या पाठीवर या देशाला स्वातंत्र्य होण्यासाठी म्हणून 150 वर्षाची गुलामगिरी माणसाने आमच्या पूर्वजांनी स्वीकारली. पण त्याच्यातली निम्मीच वर्ष आमच्या देशाला स्वातंत्र्याची झालीत, 75. आम्ही घराघरावर आमचे झेंडे लावायला लागलो. पण आमचा या असणाऱ्या माणुसकीचा ध्वज कुठलाय? ज्या साऱ्या रंगाने एकत्रित केलेला सारा रंग श्रीरंगाच्या पेक्षा सुद्धा भिन्न आहे असा ध्वज ज्याने आमच्या स्वाधीन केला, त्याच्यातही आम्ही रंग बघायला लागलो. माणसांच्या अस्तित्वाचे, माणसांच्या जातीचे, माणसांच्या गोत्राचे, माणसांच्या अस्तित्वाचे. आणि आम्ही विसरूनच गेलो की त्या असणाऱ्या वर्धमानाने तो ध्वज जेलेला होता, त्या ध्वजानं विश्वशांतीचा तो मार्ग दाखवलेला होता, तो मार्ग दाखवला होता. आम्ही कोणत्या ध्वजाचे म्हणून आमच्या जीवनाचा तो म्हणताना म्हणतोय ना, कोणता झेंडा घेऊ हाती. काय घ्यायचं माणसानं?
कुणाच्या असणाऱ्या जीवनाच्या पाठीमागून चालायचं. तो म्हणताना मगाशी म्हटलं ना, विठ्ठल वाघ सांगताना सांगतोय, माय बाप गाजतात, माय लेक गाजतात, आमच्याचा कातडीचे ढोल इथे वाजतात. अरे एखादं संगीत ऐकायला गेलो तर त्याच्यातून सुद्धा प्रामुख्यानं आमच्या अस्तित्वाचा तो असणारा ध्वनी आम्हाला ऐकायला मिळतोय काय? आमच्याच कातड्यांचे ढोल करून माणसं जिथं वाजवत राहतात आणि त्याच्यावर केवळ माणसांच्या अस्तित्वाची सत्ता म्हणून जिथं प्रामुख्यानं देहाची सत्ता प्राप्त करण्याचा मंत्र भगवान महावीरांनी आम्हाला दिला आणि आम्ही जगातल्या असणाऱ्या तमाम साऱ्या विश्वावर सत्ता प्रस्थापित करण्याचं स्वप्न आम्ही बघवायला लागलो. आमच्या डोळ्यांच्या समोर रंगवायला लागली तू वर्तमानात माणसं. वर्धमानाने त्या असणाऱ्या कालावधीत सांगितलं तर वर्तमानात आमच्या देहावर आमचं राज्य असण्यापेक्षा शंतून वामन किर्लोस्करांनी एके ठिकाणी असं म्हणून ठेवलंय, प्रथम तू तुझ्या अस्तित्वाचा मालक हो, तू तुझा मालक हो, मग जगाच्या मालकीचं स्वप्न बघायला लाग. आम्हाला आज आमच्या आईच्या गर्भातच जिथं बाळांच्यावर संस्कार करत असताना विश्वाला जिंकण्याची स्वप्न घेऊन बाळ जर जन्माला येत असतील तर वर्धमानाने दिलेला विचार वर्तमानात आम्हाला कसा समजून घ्यायचा, कोणत्या जाणीवेनं समजून घ्यायचा, या साऱ्या जीवनाचं ते असणारं स्वप्नही आम्हाला आज पूर्ण करावंच लागेल. कारण काय की जिथं त्यांनी सांगताना सांगितलं होतं की पंचतत्व दिली, याच्यातलं पहिलं तत्व अहिंसा होतं. आम्ही आज जन्माला जगताना जगतोय. वर्धमानाने सांगितलेलं होतं की अहिंसा हा धर्म आहे आणि तो माणसालाच फक्त प्राप्त आहे. या सृष्टीवरच्या अन्य कुठल्याही जीवजंतूंना तो प्राप्त नाही, तो प्राप्त नाही. वर्धमानाने त्यावेळी सांगितलेली अहिंसा आज जगात जगत असताना आम्हाला दुसऱ्याच्या मुंडक्यावर बसल्याखेरीज आम्हाला जगताच येत नाही. वर्तमानात वर्धमानांचा विचार महत्त्वाचा आहेच नाही, कारण त्यांनी ही जगण्याची उमेद प्राप्त करून दिली. जगा आणि जगू द्या, हे जगत असताना जीवन जगण्याचं आणि जीवनाला एकत्रित करण्याचं सामर्थ्य सुद्धा आम्हाला आलंच पाहिजे ना. ती जीवनाची धारणा ही आम्ही प्राप्त करून घेतलीच पाहिजे ना. मग हे जर वर्धमान सांगत असतील तर वर्तमानाचा विचार श्रेष्ठ समजायचा का वर्धमानांचा विचार श्रेष्ठ समजायचा? आम्ही आमच्याच ताजव्यात घालून आज मोजायची वेळ आली आहे. आम्हाला आमच्या हातात एका बाजूला आहेत वर्धमान आणि दुसऱ्या बाजूला आहे आमच्या हातात वर्तमान. आमचे हात जर न्याय देवतेच्या समोर ठेवले तर वर्धमानांचा हात खाली जाणार, वर जाणार की वर्तमानाचा हात कोणत्या त्या असणाऱ्या तराजूत घालून आज मोजायचा आहे की कोणत्या तराजूत वर्धमान घालायचे आणि कोणत्या तराजूच्या या असणाऱ्या बाजूत वर्तमान जन्माला घालायचे. कुणाचं माप सर्वश्रेष्ठ ठरणार आहे? आपल्यात आता नाही म्हटलं तर आपण आज तरी का होईना चतुर्थ आणि पंचम अशा दोन विभागात विभागलेलं असलो तरी आज समजा की आपल्यालाच किती गरज लावावी शेतीची किती भूखंड झाले, सगळी संपत आली. त्या वामनानं त्यावेळी 3 धेंगाची जमीन फक्त मागितली. आज जग जिंकून झाली तरी सुद्धा आपणाला आपलं स्वप्नच पूर्ण होत नाही. आणि दुसऱ्या बाजूनं आम्ही जेव्हा हा असणारा तराजू घेऊन आमच्या जीवनात वावरतोय त्यावेळी कोणता तराजू आम्ही आमच्या जीवनाच्या जाणीवेनं व्यवसाय करत असताना आम्हीच आत्मसात करून घ्यावा, कुठल्या जीवनाचं तत्व म्हणून हे प्रामुख्यानं आम्ही पाळण्याचा विचार करावा. मग आज आपल्या सर्वांनाच एक गरज होऊन राहिली, आमच्यातला कुठला धर्म म्हणून सांगायला हरकत नाही. या असणाऱ्या कोविडच्या कालावधीत आम्हाला त्या ओवांना शिकवताना शिकवलं, अरे
1,000 रुपयाच्या नोटेवर आपणाला 1 आठवडा जगता येतं, घरात कितीही माणसं असली तरी. कारण आठवड्यालाच फक्त 1,000 रुपये मिळत होते. बँकेच्या दारात आपली लाखोची संपत्ती असली तरी साहेबांच्या समोर जाऊन 1,000 रुपये द्या म्हणून सांगावं लागत होतं आठवड्यासाठी. आणि तरी सुद्धा आपल्या घरातली असणारी सगळी माणसं 1,000 रुपये ढेकर देऊन बाहेर पडत होती. वंदे एक नाट्य नावाची कुसुमाग्रजांची कविता आहे. ते सांगताना सांगतात की सकाळच्या वेळी एक भुकेजलेलं पोर आईच्या त्या असणाऱ्या स्तनातून दूध येत नाही म्हणून आईनं बाजूला टाकलं आणि पळत 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 पोरग ते त्या असणाऱ्या रस्त्याकडेच्या एका कुंडीत गेलं आणि त्या कुंडीत टाकलेलं अन्न त्याचा वास आला. तिथली असणारी डुकरं विकरं त्या पोरानं एवढ्याशा लहानशा ते त्या स्थितीत आलं. आणि त्यावेळी त्या डुकरांना बाजूला करून आधासलेपणानं ज्यावेळी ते अन्न खायला आवासल्याप्रमाणे त्या अन्नाला हात लावला तेव्हा जेवून सकाळच्या न्याहारीच्या वेळेला टुंब झालेले एक असणारे शेटजी त्यावेळी म्हणताना म्हणाले, ए पोरा टाक टाक घा नाही ती टाक, उष्ट कधी खातात का पोरा, आणि म्हण वंदे मातरम. त्या पोटाची ताण, त्या पोटाची भूक आणि ओटाची ताण संपलेले नसलेलं ते पोरग त्या वरच्या सावकारांच्याकडे हात कळून आभाळाकडे तोंड करून म्हटलं. त्यावेळेला सावकारांनी सांगितलं म्हण वंदे मातरम. ते पोरग आभाळ एवढं तोंड करून आकाशाला म्हणताना म्हणालं वंदे भाकरम. वर्तमानात आज आमची या असणाऱ्या पोटाची भूक सुद्धा बघत नाही. अशी जवळजवळ नाही म्हटलं तर 30% लोक उपवाशी असताना आमच्या घरात आम्हाला ढेकर कसा देता येतो तृप्त होऊन. वर्तमानाची अवस्था काय आहे? 30% हे जग उपवाशी आहे आणि 70% माणसांची असणारी जगण्याची जाणीव किती आहे ते मात्र पोटावर पचत नाही म्हणून गोळ्या खायच्या आणि ते अन्न पचवायचं. डॉक्टरांचे आज जर समजा की जीवस्य जीवनम असं सांगितलं, हे तत्व आचरणात आणायचं सांगितलं तर आपणाला विचारलं कशासाठी जगतो आपण, स्वतःला विचारलं मी का म्हणून जगतोय, का म्हणून जगतोय, काय उत्तर मिळेल? मी का जगतोय? तुम्ही म्हणताना म्हणाले येड्यात ना आलाय त्यामुळं तुम्हाला असं हे बोलायला सुद्धा. का जगतोय म्हणजे का जगतोय? काही माणसं म्हणताना म्हणतील आई वडिलांनी जन्म दिलाय म्हणून जगतोय. काही लोक म्हणताना म्हणतील की नाही तर काय करायचं आहे, दुसरं जगायचं नाही तर दुसरं काय करायचं, हा प्रश्न घेऊन काही लोक जगताना जगतात. काही लोकांना दुसऱ्याला जगूच द्यायचं नाही म्हणून लोक जगतात. आणि काही लोक असं म्हणताना म्हणतील की आम्ही जर जगलो नाही तर लोकांचे दवाखाने डॉक्टरांचे कशावर चालणार, कशावर चालणार. आमच्या घरात एक वेळ नव्हे 2 वेळ घरातल्या बुट्टीत भाकरी नसली तरी चालेल, पण आमच्या घरातल्या तेवढ्या डबड्यात जर समजा की एक गोळी चुकली की आम्हाला कळताना कळतं आम्ही जगतोय कशासाठी. सारी औषधाची आणि डॉक्टरांचे दवाखाने चालावेत, औषधाची दुकानं आम्ही जर नाहीच झालो तर पहिल्यांदा औषध विकणाऱ्या माणसाला प्रश्न पडतो एक गिराईक गेलं, उद्याचा आमचं जगण्याचा आता प्रश्नच होऊन राहिला. एक गिराईक महिन्याला नाही म्हटलं तरी जवळजवळ 10-1 हजार रुपयाचं गिराईक होतं, गेलं म्हणजे 10,000 रुपये गेले. डॉक्टरांच्याकडे विचारायला गेलो तर लाखो रुपये डॉक्टर सांगताना सांगतात की महिन्याचा खर्च एवढा होता. गेली हातातनं केस, हातात उरलं काय, हातात उरलं काय.
त्यांची दुकानं चालावीत, बाजारपेठ चालावी, बाजार खुले व्हावेत आणि जगाच्या बाजारपेठेत मीही एक या जगाचं गिराईक आहे हे जगाला पटावं, एवढ्यासाठी मला जगलंच पाहिजे, जगलंच पाहिजे. आणि बरीच माणसं म्हणताना म्हणतील, का जगतोय? मरण येत नाही म्हणून जगतोय. ते आलं, दोरी सुटली, गेलं. त्याच्या हातात दोरी आहे तोपर्यंत दोर बळकट आहे तोपर्यंत जगायचं, दोरी सुटली की आलं काय गेलं काय. जीवनाच्या जाणीवा त्याही करून ठेवा. या साऱ्यांची व्यवस्था व्हावी म्हणून माणसं जगताना जगतेत का? जय जिनेंद्र असं म्हणत असताना, ज्या संस्कृतीवर अभिमानानं सांगताना मान खाली जाते, जय जिनेंद्र असं म्हणताना जिथं छाती भरून येते आणि जिथं मस्तक नत होतं, असं म्हणत असताना जीवन जगण्याचा आणि जगवण्याचा हक्क आम्हाला त्या 650 इसवी सनापूर्वी सांगितलं असेल. आणि आज जर ते तत्व घेऊन आमच्या आयुष्याचा मार्ग आम्ही चालत असेल तर जगण्याची उमेद कशात आहे? कशात? याचाही विचार त्यांनी सांगताना सांगितलं. म्हणताना म्हणाले की चोरी करूच नये. कधी सांगितलं? इसवी सनापूर्वी. इसवी सनापूर्वी. वर्तमानात आज विचार केला तर जगाच्या पाठीवर आपल्या इतके भयानक चोर या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. प्रत्येक जण आपण चोरतोय. कोण वय चोरतोय, कोण आजार चोरतोय. माणसं लोकांच्या समोर जात असताना या वयात सुद्धा मला वाटतं, मी अजून नाही म्हटलं तरी 25च्या दरम्यानचं आहे. सर तुमचं वय काय पहिल्यांदा सांगा बघू, असं म्हटलं की नाही वयाच काय, मी येतो बोलतो तासन तास बोलतो, झालं. वय चोरून जगणारी माणसं आहेत. 3.5 वर्षाची पोरगी, जिच्यावर ज्या महदंबेचा उल्लेख केला, 3.5 वर्षाची ती महदंबा होती. मी जेव्हा महाराष्ट्रभर तिचं साहित्य जमा करण्यासाठी त्या महदंबेच्या त्या असणाऱ्या शोधासाठी बाहेर पडलो, त्यावेळी तिचे असणारे गुरु मगाशी सांगताना पाटलोबा पाटलांना ते जे व्यापार करतात तो असणारा तेवढ्याच कळकांचा व्यापार करतात. त्या कळकांच्या ह्याच्यातून त्या असणाऱ्या आपल्या चक्रधर स्वामींच्यासाठी भात घेऊन आली. आणि त्यावेळी आपले गुरु बाजूला बसलेत गोविंद स्वामी. त्यांना ते म्हणताना असं म्हणते, म्हातारी चर्चक जिज्ञासक काही ना काहीतरी पुसतची असे. किती 3 वर्षाच्या पोरीची ओळख करून देताना म्हातारी असं म्हणताना म्हटली आणि तेवढ्याशा पोरीनं मांडी घालून बसली होती. याओ याओ ही निद्रा आली असे. 3 वर्षाची पोरगी म्हणताना म्हणते, गुरुनं सांगताना सांगितलं म्हातारी चर्चक जिज्ञासक काही ना काहीतरी पुसतची असे. 3 वर्षाची पोरगी आपल्या गुरूंना म्हणताना म्हणते, झोप आली का? मांडीव झोपायची आहे, मी तुमची आई झाले, निवांत झोपा. 3 वर्षाची पोरगी सांगताना सांगते, हाच धर्म उपदेश त्यावेळी त्रिशळा देवींच्या त्या जाणीवेनं प्राप्त वर्धमानाने करून दिलाय. त्या जीवनाचा वर्तमानाला एवढ्या लवकर विसर पडावा, एवढ्या लवकर विसर पडावा. जीवनाच्या जाणीवा तरी काय? कोणी वय चोरतं, कोणी शब्द चोरतं, कोणी ताजवा चोरतं, कोणी घरदार चोरतं. बाहेर वर्तमान पेपर काढून बघताना बघा, ज्या गावात चोरी झालेली नाही असं गावच या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहे काय? मग आम्ही वर्धमानाने कसं म्हणायचं की चोरी करू नका? आम्हाला सगळं या जीवनात चोरल्याशिवाय आम्हाला जगताच येत नाही. वर्तमान सांगताना सांगतोय, चोरी केलीस तरच जगता येईल. तू काटा चोर, तू जागा चोर. काही ना काहीतरी चोरल्याशिवाय जगताच येत नाही. वर्धमान सांगताना सांगतोय, चोरी केल्याशिवाय जगता येत नाही. आणि वर्तमान सांगताय, चोरी करूच नये. कुणाचा विचार घ्यायचा? कुणाचा विचार घ्यायचा? वर्तमानाला खरं खोटं ठरवायचं आहे
की ज्यांनी वर्तमान दाखवलाय त्या असणाऱ्या वर्तमानांना खोटं ठरवायचं आहे, कुणाला खरं खोटं ठरवायचं आहे. म्हणून आपल्या न्यायालयात म्हणताना म्हणण्याची वेळ आली, कुणाच्या जीवनाकडे पाहताना पाहायचं आहे. ब्रह्मचर्याचा तरी आज सांगण्याची आणि ती जगण्याची वेळच राहिलेली नाही. त्यांनी सांगितलेल्या तत्वांपैकी आज आम्हाला कळायचं बंद झाले की अरे पाठीमागच्या काही दिवसाचाच वर्तमानपत्र काढून बघा, म्हणजे मग कळताना कळेल माणसं सुन्न होतात. 4 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होताना होतो आणि अशा माणसाला शिक्षा झाल्यानंतर एका बाजूने देश बंद पडायची वेळ येते. का? प्रामुख्याने बलात्कार झालेली ती असणारी केवढीशी मुलगी होय, 4 वर्षाची केवढी असेल मुल, केवढा असेल बाळ, ते निखरून तऱ्हेने बलात्कार करावेत. ज्या जनावरांना सुद्धा जगण्याचा अर्थ कळताना कळतो, जनावर सुद्धा उपवर झालेल्या जनावराशिवाय प्रामुख्यानं त्याच्या असणाऱ्या संभोगाची इच्छा करत नाहीत. आज जगण्याचा माणसाचा धर्म आम्हाला आज वर्तमान काळात आम्हाला का कळत नाही? का कळत नाही? 4 वर्षाच्या 6 वर्षाची पोरगी बाळाला जन्म देण्यासाठी डॉक्टरांच्या दारात जाऊन उभी राहिली आणि आई वडिलांना कळून चुकले की तिच्या असणाऱ्या पोटात आता नाही म्हटलं तरी गर्भ वाढण्याचा वय तिचं झालेलं आहे. 6 वर्षाची पोर, 6 वर्षाची पोर. आणि म्हणून तिचे हार्मोन्स बदलायला पाहिजेत असे डॉक्टर सांगून रिकामे होतात वर्तमानात. ते वर्तमानपत्र आहे, खोटं तरी कुणी समजायचं, कुणी समजायचं. वर्धमानाने त्यावेळी सांगितलेल्या तेवढ्या त्रिशला मातेने दिलेल्या उपदेशाच्या जीवनाच्या रूपानं आम्ही आमचं जीवन सांभाळून धरतोय. आणि जीवनाची तत्व वर्धमानाने त्यावेळी सांगितली. वर्तमानात आज 6 वर्षाच्या आणि 4 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय. घरातली खांडोळी करून 70 खांडोळ्या करून जर माणसं रोज एक घास खात असतील आणि त्या फ्रीजमध्ये ठेवून माणसं जर समजा की खांडोळी खात असतील, हे वर्तमान असेल तर कसं सांगायचं वर्धमानांना आम्ही वर्तमानात जगतोय म्हणून? कसं सांगायचं वर्तमानांना? तुम्ही दिलेला संदेश वर्तमानात जन्म घेऊन बघा, आमच्या जगण्याची मूल्य काय आहेत, आमचं जगणं कशावर सुरू आहे, कशावर सुरू आहे, कशावर सुरू आहे. आम्हाला मूलच होऊ नये म्हणून जर समजा की 35 पासून 40 वर्षापर्यंतच्या मुली आम्हाला मूल नको आहे म्हणून डॉक्टरांच्याकडे जात असतील आणि 50 वर्ष झाल्यानंतर प्रामुख्यानं त्याच डॉक्टरांना म्हणत असतील की आम्हाला आत्ता बाळ पाहिजे, म्हणून जर समजा की आमच्यातला वर्तमानातला असणारा समाज जर त्या दिशेने जात असेल तर वर्धमानांना काय सांगायचं? जगण्याचं आमचं मूल्य काय आहे? ते मूल्य काय आहे? ही वर्तमानाची आणि वर्धमानाची सांगड आम्ही कशी घालणार आहे? कोणता धर्म, कोणती जात, कोणतं अस्तित्व, कोणता जीव आम्हाला वर्धमानाची आणि वर्तमानाची सांगड घालून देणार आहे? आमच्या जगण्याची मूल्य आम्हाला कशी शोधायची आहेत? ती कुठं शोधायची आहेत? ही कुठं मिळताना मिळतील? हे प्रश्न आम्हाला नाहीच सतावत, हे प्रश्न आम्हाला नाही सतावत. आमच्या समोरच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळतील असा असणारा वर्तमान कुणाच्या समोर उभा आहे की या वर्तमानात आमच्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळतील? कुठं उत्तरं शोधायची, कुठं उत्तरं शोधायची? आणि म्हणून तिथं उत्तरं मिळत नाहीत म्हणून नमोकारानं त्या असणाऱ्या वर्धमानांना विनवायचं की तूच सांग आता देवा, तुम्हीच सांगा भगवंता, आम्हाला या जगात जन्म घेऊन आम्हालाच वर्तमानातल्या त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. वर्धमाना, तुम्हीच या साऱ्या प्रश्नांची उत्तरं द्या. पुन्हा जन्माला येऊन या असणाऱ्या आमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं सामर्थ्य तरी तुमच्याकडं आहे काय? 23 तीर्थंकर ज्या असणाऱ्या नेती म्हणून जिथं थांबले तेव्हा 24वा अवतार धारण करावा लागला. पण या 24व्या अवतारात सुद्धा आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळू नयेत असं जग जर प्रश्न घेऊन उभं राहत असेल तर वर्तमानाला उत्तरं कुणी द्यायची?
वर्तमानाचे प्रश्न इतके भयंकर आहेत की वर्धमानांनाही त्या प्रश्नाची आता सोडवणूक करता येत नाही. आणि एवढ्याचसाठी जग जेव्हा थकून जाईल, जग जेव्हा थकून बसेल, त्यावेळी याच असणाऱ्या वर्धमानाने जी जीवनाची तत्व सांगितलीत, याच तत्वाला अंगीकारल्याशिवाय या जगाच्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त होत नाहीत. आणि हे कार्य आपणाला अखंडपणे करावंच लागेल, करावंच लागेल. ती जीवनाची धारणा, तो जीवनाचा उत्सव, ती जीवनाची अनुभूती आपणाला घ्यावीच लागेल. अन्यथा कुठं शोधायचे या जीवनातल्या वर्तमानाचे आणि वर्धमानांचे प्रश्न आपण कुठं शोधायचे? त्या असणाऱ्या रवींद्र जैनांनी सुद्धा जिथं प्रामुख्यानं पुढची असणारी वर्णनं करून ठेवलेत आपल्या काव्यात, की जिथं शरण जावं, जिथं त्या असणाऱ्या साऱ्या वर्धमानांची आचरणं मिळावीत, अशी तीर्थस्थानं तर कुठं उरली? तो कुठल्याही तीर्थस्थानाला जाऊन बघूया आपण. तिथं सुद्धा परवाच्या बातमी आहेत बघा तुम्ही, की जिथं आम्हाला या असणाऱ्या सर्वात श्रीमंत देव म्हणून मी क्षमा मागून उल्लेख करतोय, कारण देवांची नावं घेणं सुद्धा आता लोकांना इतकंसं बरं वाटत नाही. परंतु बालाजीच्या प्रसादामध्ये सुद्धा जर समजा की हेच सारं मिसळून मिळत असेल आम्ही, आणि जर समजा की आम्ही नतमस्तक होऊन परमेश्वराचा प्रसाद मिळालाय, परमेश्वराचं तीर्थ मिळालंय म्हणून जर प्राशन प्राप्त करत असू, तर आमचा माणूस नावाचा धर्म सुद्धा आम्ही जिथं टिकवू शकत नाही, अशा वर्तमानात आम्ही जगतोय. कसं सांगायचं वर्धमानांना? स्वामीजी तुम्ही त्यावेळची तत्व दिलेली होती, आज आमच्या अस्तित्वाच्या दारात आम्ही काय जीवन जगताना जगतोय? अहिंसा परमो धर्म हे जीवनाचं तत्व, आणि तो प्रसाद तयार करायचे असतील तर शेकडो जीव एका वेळी मारलेच पाहिजेत, त्याशिवाय उद्याचा प्रसाद तयार होत नाही. असं तीर्थक्षेत्र उरलेलं नाही की त्या तीर्थक्षेत्रावरचे प्रसाद विकत घ्यावे लागतात आणि ते पवित्र असतील आणि तो पवित्र प्रसाद म्हणून ग्रहण करावा याची इच्छा जर माणसाच्या जीवनातून संपत असेल, तर वर्तमानात तीर्थ प्रसादाला पावित्र्य ठरवा, गंधोदक प्राशन करून आपल्या जीवनाची प्रभात सजवा. हे सांगणारे वर्धमान गंधोदकाचं तीर्थ घ्यायचं की त्याच्यात प्रामुख्यानं लोक सांगताना सांगतात की सकाळी उठलं म्हणून बाहेरच जाता आलं नाही, म्हणून माणसाची नित्यकर्म सुद्धा जर समजा हे स्वामीजी त्याच्यात करत असतील आणि बाहेर पडलेलं तीर्थ जर आम्हाला प्राशन करायला लावत असतील, तर वर्तमानात आम्ही काय म्हणून प्राशन केलं म्हणून सांगायचं? काय प्राशन करतोय म्हणून सांगायचं? गंधोदक तीर्थ कशाला म्हणायचा? आणि तो असणारा हातावर हात ठेवून तेवढ्याच पण परमेश्वराच्या कृपेनं हात झाडायचा नाही. तीर्थ घेऊन झाल्यानंतर सुद्धा आम्ही आमच्या साऱ्या मस्तकाला तीर्थावळीत अंघोळ झाली, तीर्थ घेतलं आणि सारा देह पवित्र झाला, असा आम्ही समजणारे वर्तमानांचे विचार घेऊन वर्तमानात जगणारे लोक आम्ही पवित्र कशात झालोय म्हणून सांगायचं? कुठली देवस्थान? सगळ्या जगातली, सगळ्या या देशातली असणारी सगळी तीर्थक्षेत्र जर अशी अपवित्र होत असतील तर अपरिग्रह असं म्हणायचं. कोणत्या जीवनाच्या तत्वानं आम्ही जगताना जगायचं? साऱ्या 24 तीर्थंकरांना म्हणायचं, स्वामीजी तुम्ही दिलेले विचार आम्ही अंगीकारतोय. मग हे जर अंगीकारत असेल तर वर्तमानाला कसं उत्तर देताना द्यायचं? अरे तू 100 वर्ष जिवंत कसा आहेस, 50 वर्ष जिवंत कसा आहेस? कारण आम्ही गंधोदकावर आमचं जीवन जगत आलोय ह्याचं वर्तमानाला पटेल सांगून? संपूर्ण चातुर्मास माणसं जीवनात जीवन जगत असताना, अनुयायी म्हणून अनुग्रह घेत असताना चातुर्मास पर्यंत उपवास करणारे ते असणारे आमच्या कल्याणासाठीचे महाराज, आम्हीच जर रस्त्यावर असं फिरायला लागलो तर आम्ही कसं समजायचं महाराजांना, वर्धमानांना? तुम्ही दिलेले विचार होते म्हणून आम्ही आज जीवन जगताना जगतोय.
तरुण सागरजी महाराजांच्यावर कोल्हापूरपासून आम्ही बाहेर पडताना पडलो, तिथंपर्यंत कराडपर्यंतचा प्रवास अखंडपणे करत असताना लोक ज्यांच्याकडे पाहत होते त्या सागरजी महाराजांचे ज्यांनी सांगताना सांगितलं गळ्याला कॅन्सर झालेला आहे, तो प्रामुख्यानं काढायला हवा, तर त्यांनी त्यावेळी दिलेलं उत्तर होतं, नीतीनं जे ठरवलंय तिथंपर्यंतच जगेन, पण हा प्रवास मला अखंडपणे करायचा आहे. आज माणसं जर घरात बसून तीर्थस्थानाला बाहेरच पडत नसतील आणि तीर्थ केल्याने देशाटनं सभेत संचार असं माणसाने म्हणून ठेवायचं. सांगितलंय वर्धमानाने, जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर 100 लोक ऐका, मग एका माणसाला सांगण्याचा अधिकार प्राप्त होतो. 100 माणसांचं ऐकत असेल तर. आज सकाळीच आपण उठून बाहेर पडताना अगदी बाहेर पडायच्या वेळेला काय करायचं कार्त आईनं म्हणताना म्हणायचं, पोरगं ऐकतच नाही, काय सांगायचं. बापानं तेही म्हणताना म्हणायचं, डोकं फोडायची वेळ आली, पोरगं ऐकतच नाही. आपण कुणाचं ऐकलंय, मग आपणाला सांगण्याचा अधिकार येतो, बाळाला सांगण्याचा सुद्धा. मी कुणाकुणाचं ऐकलंय, मी ऐकतच नसेल आणि दुसऱ्यांना जर सांगत असेल तर प्रामुख्यानं 600 इसवी सनापूर्वी सांगितलं, पण आम्ही ऐकलंच नाही, तर आमच्या पोटी जन्म घेणार कसं आमचं ऐकणार आहे? मग वर्तमानाला सांगण्याचं सामर्थ्य कधी येतं? आजही वर्धमान असते तरी संपूर्ण जगाला सांगितलं असतं आणि जगानं या असणारे काळजाचे कान करून ऐकलं असतं, कारण ऐकणंच गरजेचं होतं. नाही तर नेती म्हणून काळालाही ज्यांच्या चरणावर लोटांगण घ्यावं लागलं असतं. ही सांगण्याची हिंमत, हा सांगण्याचा धर्म, हा सांगण्याचा काळ, इतक्या सृजनशील जगाच्या पाठीवर आपण जाती जन्माला आलोय की संपूर्ण ईश्वराला सुद्धा जे प्रामुख्यानं शक्य नाही ते या जातीत राहून माणसांच्या कुळीत जन्माला आलोय, त्यामुळे ते जगलंच पाहिजे. मग हे सांगण्याचाही काळ संपून जातो. पंचतत्वाच्या रूपानं तेही जिंकता येत नाही. ही जगण्याची हिंमत कधी येणार आपणात? कधी काळाला सामोरं जाऊन काळाला त्या नतमस्तक होण्याची वेळ आणणार? वर्धमानांचे विचार ऐकून की वर्तमानाचं वास्तव धरून. वर्तमान किती काळ असतं? वर्तमान एका सेकंदाचा, एका पळाचा, एका घटकेचा, एवढाच वर्तमान. मगाशी बोलायला उठलं त्यावेळेचा वर्तमान आत्ता नाही, पण ज्या दिवशीपासून विषय दिलाय त्या दिवशीपासून वर्धमान डोक्यात आहेत, अंतकरणात आहे, वाचेत आहे, कानात आहे, मनात आहे, तनात आहे. वर्तमान संपणार आहे, पण वर्धमान संपणार नाही. कारण काळालाही शक्य नाही. काळ वर्तमानात जगतो किंवा भविष्यात जातो, काळ भूतकाळ रूपानं घेतो. भूत वर्तमान जगण्याला काळाला शक्य आहे, पण काळाला वर्धमान नाही करणं शक्य नाही. आणि म्हणून हे जीवनाचे सारे सिद्धांत जिथं आचरणात आणायचे आहेत, त्या जीवन जगण्याचं सामर्थ्य आपणाला त्या काळानं जरी समजा वर्तमानाला जरी त्या प्रश्नाची उत्तरं मिळत नसतील तर वर्धमानाच्या चरणावर नतमस्तक व्हावं, एवढं ती असणारी आण घेऊन जीवनातल्या तत्वांचं अंगीकृतीकरण या दोन्ही गोष्टी आपणाला कराव्याच लागतील. नाही तर मग समजा की स्वातंत्र्यात ती असणारी संस्कृती तीच आज विकृतीच्या रूपानं वावरती. आई धर्म संस्कृती सांगतो आणि व्यवहार विकृतीला संस्कृती समजते. आम्ही सुसंस्कृत आहोत का सुविकृत आहोत? कुठल्या काळात जगतोय आम्ही जे जगतोय त्यालाच आम्ही संस्कृती समजतोय. आमची संस्कृती काय? एका वाक्यात उत्तर येतं, आम्ही जे जगतो ते आमची संस्कृती. आमची संस्कृती मग कुठली?
तर जवळ जवळ नाही म्हटलं तर 3 वर्ष पुरेल असा त्या असणाऱ्या फ्रीजमधून घालून ठेवलेला देह रोज एक अवयव काढायचा आणि खात चगळत बसायचं आणि ढेकर देऊन त्या नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडायचं. किती? 3 महिने हे असणारा देह पुरत होता. त्याला संस्कृती म्हणायची की विकृती म्हणायची? त्याला जाऊन विचारलं तर तो सांगताना सांगणार तीच माझी संस्कृती होती. याच असणाऱ्या कोल्हापूरचं आणि याचं उदाहरण आहे. आज कोणत्या जातीला, धर्माला, कोणत्या जीवनाच्या जाणीवेनं संबोधण्याचं ध्येय असणारं कर्तृत्व आपण धर्माच्या रूपानं बघू नका. सगळा या पृथ्वीवरचा मानव धर्म सारखा आहे, सारखा आहे. नाही तर या असणाऱ्या 2020ला जिथं अब्दुल कलामांनी पाहिलेलं स्वप्न होतं, त्यांनी सांगितलेलं होतं की सामान्यातल्या सामान्य असणाऱ्या ज्या पर्णकुटीत किंवा याच्यात जन्माला आलेली, एखाद्या झोपडीत जन्माला आलेली पोर सर्वोच्च ठिकाणावर असेल, ते स्वप्न मला बघायचं आहे असं 2003ला ते बोलताना बोलले होते. वर्तमानात ते असणारं स्वप्न साकार झालंय. सर्वोच्च पदावर नाही म्हटलं तर आज सर्वोच्च पदावर, या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली स्त्रीच या देशाचं असणारं पती पण स्वीकारते. हे स्वप्न साकार झालं. पण दुसऱ्या बाजूनं ते जीवन जगत असताना त्याच गावातील असणाऱ्या 3-4 वर्षाच्या पोरींचा लिलाव करून शेकडो मुलींचं असणारं मांस, आपणाला माहीत आहे की मिरजेच्या या असणाऱ्या रेल्वे स्टेशनवर पकडलेली किती खोकी होती. माणसांच्या अस्तित्वानं माणसाला रोज मिळताना मिळतंय, रोज मिळताना मिळतोय. माणसं पाणी पित नाहीत. इतकी माणसं जर शराब पिऊन जगत असतील तर वर्धमानाने कसं समजून घ्यायचं आहे? कोणत्या जीवनाच्या जाणीवेची स्वप्न बघायची आहेत? आणि म्हणून साऱ्या जीवनाचा विचार करायचा झाला तर आज आपणाला यासारख्या व्याख्यानमालांची गरज आहेच आहे. भले 4 येऊ देत, 2 येऊ देत, 1 येऊ दे, माणूस ऐकायला झाला की बास होतो. गर्दीची गरज नाही, पण दर्दींची गरज आहे. आज माणसं अंतःकरणाचे कान करून ऐकतील एवढी जीवनाची धारणा आहे. आणि म्हणून 39 वर्ष ही व्याख्यानमाला प्रामुख्यानं माझ्यासारख्या येड्यात चालतीये. ही व्याख्यानमाला आज जिथं मगाशी सर म्हणताना म्हटले, रात्रीचं मी चौकशी करून फोन करून विचारलं, तुम्ही पाहुणे सुखरूप पोचला का? त्यांचा फोन आलेला होता, मी सुखरूप पोचलो, पण एवढी मोठी गर्दी मी पाहिलेली नव्हती. हे ज्या बोलवणाऱ्या अतिथीला वाटताना वाटत असेल आणि ते जर सत्यरूपात सांगत असतील तर आज ऐकावंसं वाटावं ही शुद्धा अहिंसा आहे. ऐकावंसं वाटलंय मला, कारण आतल्या जीवांना घेऊन मी ऐकण्यासाठी येतोय, म्हणून मी श्रावक होतोय. कारण तो वर्धमानाने सांगितलेला धर्म मी आज इथं बसून आचरणात आणते. कारण सगळ्या टीव्हीवरच्या मालिका चुकवून मी इथं आलोय. केवढी मोठी घरातली हिंसा आहे ती, पण इथं मी ऐकण्यासाठी आलोय. ही माझी अहिंसा आहे. आणि म्हणून जीवनाच्या जाणीवा साऱ्याच जीवनाच्या कर्तृत्वानं जर अनुभवायचे असतील तर जगाच्या पाठीवरचा एक आदर्श धर्म बनून राहण्याची तेवढी जाणीव पाहिजे. भगवान महावीरांनी जगात विश्वशांतीचा मार्ग दाखवला. तो सत्यात अवतरायचा असेल तर तत्वांचं आचरण करणंही गरजेचं आहे. ती तत्वच उद्या जगण्याचं भान वर्तमानाला प्राप्त करून देतील असा विश्वासही त्या निमित्तानं बाळगायला हरकत नाही. वर्धमानाने वर्तमानात जे निर्माण केले
ते सारे आचरणात आज आणण्याची नितांत गरज होऊन राहिली. कारण वर्तमान जर वेडा झाला तर शहाणं करण्याची जबाबदारी कुणावर सोपवायची? कारण ज्या युगाचं हे सामर्थ्य घेऊन वर्तमान सांगतायत, त्या प्रत्येक येणाऱ्या वर्तमानाला त्यांचा असणारा नमोकार तो जीवन जगण्याची नवसंजीवनी प्राप्त करून देणार आहे. त्याचं आचरण, त्याची जीवन तत्व, वर्तमानाने समर्पित केलेला सारा सिद्धांत वर्तमानाला आचरणात आणावाच लागेल. आणि म्हणून त्या आचरणाची जाणीव या निमित्तानं मला इथं उपस्थित राहून तुमच्यासमोर व्यक्त करता आली, यासाठी तुमचं ऋण व्यक्त करतो. माझं नाव दीपक स्वामी आहे. असं म्हटलं जातं, वर्तमान सूर्याची वाट बघतो, कारण त्याला प्रकाशमान व्हायचं असतं. पण सूर्य मावळला की वर्तमानाला भान सुटतं आणि वर्तमान म्हणताना म्हणतो की आम्ही प्रकाशाच्या वाटेनं जाणारी आहे. सभोवताली तर पसरलाय तो अंधारच आहे, अंधारच आहे. वर्धमानाने त्या इसवी सणापूर्वी 600 वर्षापूर्वी जी एक ज्योत दिली, त्या ज्योतीचं एक स्फुल्लिंग माझ्या नावातही आहे असं मला वाटतं. माझं नावच दीपक आहे, दीपक आहे. आणि म्हणून मला जळण्यात आनंद वाटतो. वर्धमानांच्या चरणावर जेव्हा तुम्ही ठेवाल आणि ज्यावेळी ती आरती करण्याची वेळ येईल, त्यावेळी एक दिवा असाही होता की जो वर्तमानात जळत होता, पण वर्धमानांच्या आरतीसाठी होता. तो आरतीसाठी होण्याचं भाग्य मला तुम्ही प्राप्त करून दिले. वर्तमानाचा असू दे तो सेकंद, तो काल, पण वर्धमानांच्या त्या विचारासाठी मला प्रज्वलित होता आलं. त्यांच्या आरतीसाठी तेवढंसं तेज घेऊन मला जगता आलं. जीवन जगण्याची ती अभिरुची मला प्राप्त झाली. सांगायलाही त्या जीवनाचा अर्थ हरकत नाही की माणसं जेव्हा याच गावानं ती असणारी मानवतेची तेवढी ती संजीवनी प्राप्त केली आहे. कारण इथलाच वर्तमानातला एक विचार होता, माणसं जेव्हा सरणावर त्या कोविडच्या ह्याच्यात लांबून माणसं दाखवत होती, ते आई आणि बाप ते जळताना जळतायत बघा, त्यावेळी माणसं खाली मान घालून वावरत होती. त्यावेळी आई बापालाही याच कोविडनं दाखवून दिलं. अरे त्यांच्या असणाऱ्या अंतविधीसाठी सुद्धा जाता आलं नाही. त्यावेळी या गावानं दाखवून दिले की ज्यांना मुलांनी साऱ्यांनीच नाकारले, तिथं याच गावातले धर्म, आपली जात धर्म सारं सोडून आपल्या असणाऱ्या कुर्बानीला द्यायची तेवढी जी कोकरं सुद्धा बाजूला करून माणसांच्या कल्याणासाठी तो पैसा वापरला पाहिजे म्हणून ही माणसं लोकांच्या घरासमोर आलीत. आमच्याच असणाऱ्या पंचगंगेच्या काठावर माणसं आई बाप जळत होते आणि आषाढाच्या कालावधीत जिथं माणसं त्याच असणाऱ्या पंचगंगेला जेव्हा कोकरं कोंबड्या मारून आई बापाच्या चितेवर भाजून खात होते, तेव्हा हीच माणसं सांगताना सांगत होती की आम्हाला त्या असणाऱ्या धर्माचं पायीक व्हायचं आहे की जिथं कुणीच नाही. अशा माणसांना कोविडच्या कालावधीत सुद्धा माणसाने आई बाप होऊन उचललं आणि त्या असणाऱ्या सरणावर जाण्याचा माणुसकीचा धर्म जिथं पाळला, तिथं आम्ही धर्माच्या एवढ्याशा हाकून घेतलेल्या रिंगणात थांबण्याची आज गरज नाही. हाच धर्म, हाच मानवतावाद विश्वभर झाला पाहिजे, तेव्हा विश्वंभराच्या जीवनाच्या जाणीवेचा अर्थ आपणालाही कळून चुकेल. माणसं आज जनावरासारखी कळपानं धर्माचं असणारं तत्व घेऊन वावरायला लागलेत. अशा कालावधीत वर्धमानांचीच गरज आहे. कारण आमचा जात, आमचा धर्म फक्त माणसांचा आहे आणि तो जगाच्या कल्याणा संतांची विभूती आहे. म्हणून साने गुरुजी म्हणताना म्हणायचे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
माणसं जन्माला प्रेम अर्पण करण्यासाठी येतात. माणसानी माणसांच्यावर माया करा, माणसानी माणसांना समजून घ्या, माणसानी माणसांचं रक्षण करा, कारण अहिंसा परमो धर्म आहे, परमो धर्म आहे. माणसांचं मन दुखावेल असं सुद्धा आचरण नको. ही जीवनाची सत्य सांगितलीत. पण भगवान वर्धमानांना आज हात जोडून विनंती करण्याची गरज आहे की वर्तमान जर सुखाचा नक्की जगायचा असेल तर त्या वर्तमानात स्मरण मात्र वर्धमानांचंच असलं पाहिजे, वर्धमानांचंच असलं पाहिजे, तर वर्तमान सुकर होईल. आणि ती संधी मला तुम्ही प्राप्त करून दिली त्याबद्दल आपणा सर्वांचं ऋण व्यक्त करतो. मला विचारवंत म्हटलं नाही, अन्य काही नाही, मी येड्याचाच आहे, त्यामुळं शहाणं म्हणून असं माझ्याकडून हेच करू नका. पण माझ्या नावाच्या पाठीमागं आणखी एक शब्द वापरला आहे. जर समजा की ऐकून कंटाळा आला असेल म्हणून माझी जवळजवळ गल्लीपासून अगदी आपटे वाचनालयापासून ते दिल्लीच्या तख्तावर सुद्धा रामदास आठवलेंनी माझी तीच कविता सांगून जगाला असं सांगितलं की आज अशी गरज आली आहे की आपलं घर सुखी ठेवायचं असेल तर पहिल्यांदा घरातली स्त्री परमेश्वराच्या योग्यतेची झाली पाहिजे आणि ती मानली पाहिजे. असं सांगत असताना त्यांनी जे सांगितलं, त्यांनी तिथं जे सांगितलं आणि ती कविता म्हणून दाखवली, गल्लीपासून तिथपर्यंत गेली. जगातल्या आजपर्यंत 29 भाषेमध्ये ही कविता घेतली. तुमच्या त्या असणाऱ्या रंजनासाठी मी म्हणतो आणि थांबतो. सोने तुला सोन्याची माळ घे ग माळ घे, सोने तुला सोन्याची माळ घे ग माळ घे, सोन्या परीस लेडीज घड्याळ घे घड्याळ घे, कॅलिकोची साडी घेतो गोल गोल, आता तरी माझ्या संग गोड बोल. दीपऊ साऱ्या गल्लीतल्या बायका, थांब होऊ दे सकाळ, थांब होऊ दे सकाळ, सूर्य किरणांच्या पिवळ्या पिसाऱ्यान पिवळ होऊ दे आभाळ, थांब होऊ दे सकाळ, थांब होऊ दे सकाळ. बोलतय दाराशी कोंबड ग कोंबड, बोलतय दाराशी कोंबड ग कोंबड, फुटलय आताशी तांबड ग तांबड, थंडीची लाट तरी जाऊ दे, गल्ली तरी जागी सारी होऊ दे, नळालाई पाणी तरी येऊ दे, दाराशी ऊन तरी येऊ दे. सजनी तुला जाण्याची घाय का, थांब होऊ दे सकाळ, थांब होऊ दे सकाळ. बोल माझी लाडाची हौसा ग हौसा, बोल माझी लाडाची हौसा ग हौसा, मला येईल कवितांचा पैसा ग पैसा, आपण दोघ बाजारात जायचं, 100 नमरी सोनं तुला घ्यायचं, तुला अशी सोन्यान मडवीन, हवं तसं दागीन घडवीन. सजनी तुला भरवत
तसा नाही का. थांब होऊ दे सकाळ, थांब होऊ दे सकाळ, सूर्यकिरणांच्या पिवळ्या पिसाऱ्यानं पिवळं होऊ दे आभाळ. थांब होऊ दे सकाळ, थांब होऊ दे सकाळ. कविता एवढ्याचसाठी म्हटली की जर समजा जीव मारून आणि मन मारून बसला असला तर ती अहिंसा माझ्याकडे येऊ नये, त्या हिंसेचं पापही मला लागू नये म्हणून तुम्ही हसलात. आणि संजीवन प्राप्त करून देण्यासाठी म्हणून वर्तमानाचा हा दिवा वर्धमानाच्या आणि तुमच्या पावलावर ठेवतो आणि असाच प्रकाशपान होत राहू दे अशी विनंती करून सर्व कीर्तनकारांना पुनश्च एक वेळ वंदन करून मी थांबतो. जय जिनेंद्र.